कॉकरोच जनता पार्टीकडून उद्या देशभरात आंदोलनाची घोषणा। प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी संघटनांनी निदर्शन करण्याचं आवाहन। दिल्लीत राजकीय वातावरण तापलं। राहुल गांधींचं इंडिया आघाडीच्या खासदारांचं महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन। जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचा पाठिंबा। सुप्रीम कोर्टच्या आवारात वाचली संविधानाची प्रस्तावना। मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी विरोधक भिडले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी। नाशिकमध्ये मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणातून विसर्ग। गोदावरी नदीला पूर। दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी। बोईसरमध्ये मुसळधार पावसानं हालबेहाल। प्रशासनाकडून अडकलेल्यांचं रेस्क्यू। 2 महिन्याच्या चिमुकल्याची ही सुटका। पालघरच्या सायवन वाघाडी मार्गावर पुराच्या पाण्यात अडकली लालपरी। दोरीच्या साह्यानं 6 जणांचं रेस्क्यू। मुसळधार पावसामुळे अहमदाबाद वडोदरा मार्ग पाण्याखाली। वाहतुकीचा खोळंबा। वाहन चालकांचे हाल। रस्त्याला तलावाचं स्वरूप। आणि आसाममध्ये पुराचा हाहाकार। 16 जिल्हे पाण्याखाली। 100 पेक्षा अधिक जण बेपत्ता। 50हून अधिक नागरिकांनी गमावला जीव। ब्रेकनंतर बघूया दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद। मुंबई महानगरपालिकेत उमटलेत। विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली। काँग्रेसने तर चक्क विद्यार्थ्यांच्या झालेल्या लाठीचार्जबाबतचे पोस्टर झळकावत जोरदार घोषणाबाजी केली। आणि या गोंधळामुळे महापौरांनी मात्र सत्ताधाऱ्यांचे सगळेच प्रस्ताव मंजूर करून सभागृहाचं कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला। आणि त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले। विरोधकांनी महापालिका सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली, तर सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना घोषणाबाजीनं उत्तर दिलं। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं चित्र पालिका सभागृहाबाहेर दिसून आलं। या ठिकाणी मला असं वाटतं या विरोधकांना मुंबईची काहीही काळजी राहिलेली नाहीये। अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या मुंबईच्या सभागृहामध्ये, पवित्र अशा सभागृहामध्ये घेतो। आपण या मुंबईचे ट्रस्टी म्हणून बसतो। मुंबईचे सगळे सिव्हिक प्रॉब्लेम्स असतील, जे काही विषय असतात ते मांडायचे असतात। परंतु सभा सुरू होण्यापूर्वीच इतका मोठा गोंधळ या विरोधकांच्या माध्यमातून या ठिकाणी होतो। या ठिकाणी संपूर्ण राजकारण करतात, आदळापट करतात, आवाज करतात मोठमोठ्याने। आता वारंवार हे त्यांनी सुरू केलेलं आहे। अजूनही मला असं वाटतं विरोधी पक्षाला त्या मानसिकतेमधून बाहेरच आलेले नाही की आपण विरोधी बाकावरती बसलोय, म्हणून वारंवार त्या मानसिकतेमध्ये राहून सतत ते गोंधळ घालत असतात। परंतु आता आम्हाला त्यांची सवय झाली। भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह अशा घोषणा जर का दिल्या असतील तर त्याला आम्ही विरोध करायचं नाही का? तुम्ही नीटच्या विरोधात आंदोलन करा, तुम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करा, तुम्ही भाजपच्या विरोधात आंदोलन करा, पण भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह इंशाअल्लाह या घोषणा सभागृहामध्ये कशा काय दिल्या जातात? दुर्दैवानं उभाटा गटाचे लोकही त्याला साथ देत होते। अशा पद्धतीनं देशविरोधी आंदोलन, देशविरोधी टीका, तुकडे तुकडे गँग जंतर मंतरवर आंदोलन करते। आणि अशा पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये सभागृहामध्ये अशा पद्धतीनं तुकडे तुकडे गँगचं समर्थन कधी केलं नव्हतं। दुर्दैवानं ते आज झाले आणि त्याला आमचा विरोध आहे। आणि यांचा अजेंडा काय नीट परीक्षा नाही आहे, यांचा अजेंडा देशातले विद्यार्थी नाही आहेत। घोषणाबाजी करतोय आपण, बघतोय अख्ख्या देशामध्ये विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय आणि तरी मोदी सरकार त्या विद्यार्थ्यांशी बोलायला तयार नाही, सोनम वांगचूकशी बोलायला तयार नाही। त्याचा निषेध म्हणून आम्ही इथे आंदोलन घोषणाबाजी यासाठी चाललेली आहे की आज जे दिल्लीपासून गल्लीपर्यंत जे आंदोलन चालू आहे विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलन दडपून टाकणारे जे सरकार आहे त्या सरकारचा आम्ही आज निषेध करतो। आणि हे ट्रिपल इंजिन सरकार आहे, म्हणजे मुंबई महापालिका असू दे, राज्य सरकार असू दे आणि केंद्र सरकार, या तिघांचा आम्ही आज निषेध करतो।
आता ब्रेकनंतर आपण बघणार आहोत इतरही घडामोडी. मुंबईला पाणी पुरवठा करणारा मोडक सागर तलाव तुडुंब भरून वाहू लागलाय. गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 4 तलाव पूर्ण भरले असून या तलावांच्या क्षमतेत तब्बल 70% वाढ झाली आहे. याचबरोबर मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागल्यानं तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलाभियंता खात्याद्वारे देण्यात आली आणि यामुळे मुंबईकरांची चिंता मिटली असून त्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणारं शहापूर तालुक्यातील तानसा धरण 100% भरलं असून धरणाच्या 38 स्वयंचलित दरवाजांपैकी 20 दरवाजे उघडण्यात आले. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून तानसा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. दरम्यान धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं मुंबईवरील संभाव्य पाणी कपातीचं संकट टळलंय. तर नाशिक आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलाय. गंगापूर धरणातून गोदावरी नदीत 13,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहते. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे गोदावरी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. गोदाघाट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याखाली आलेले आहेत आणि गोदाघाट जो आहे त्या परिसरातील टपऱ्या आणि दुकानं काढून घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्यात. नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून पुलावरून पाणी जात असल्यानं रस्ते बंद करण्यात आलेत. ककाने, खेडगाव पूल, जुना बेश पूल, कळवण नाशिक रस्त्यावरील आठंबे पूल पाण्याखाली गेला. पुरातील पाण्यातून प्रवास करू नये असं आवाहन प्रशासनाने केलं. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून नाशिक गंगा घाटाशी घेतलेली ही दृश्य आहे. हेच ते नाशिक गंगा घाट आहे जिथं भाविक मोठ्या भक्तिभावाने येत असतात. हे मामलेदार महाराजांचं दिसणारं जे काही तिथलं मंदिर आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे. शिवाय मधोमध दिसणारा गांधी स्तंभ तो देखील पाण्याखाली गेलेला आहे. आणि यामुळे ज्या दशक्रिया विधीच्या पूजा या ठिकाणी केल्या जातात त्या पूजा देखील आता पात्राच्या बाहेर जाऊन काठावरती लोकांना कराव्या लागतात. आजूबाजूला मार्केट देखील लागतं आणि आता ते मार्केट हे पाणी पात्राच्या बाहेर आल्या कारणानं तिथं लागू शकत नाही. आता बघूयात राहुल गांधी यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक झाली आणि या बैठकीनंतर राहुल गांधी यांच्यासह आघाडीच्या सर्वच खासदारांनी इंडिया गेट आणि राजघाटावर जाण्याचा निर्णय घेतला, परंतु याला परवानगी मिळाली नाही. त्यानंतर राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या खासदारांनी गांधींच्या स्मृतीस्थळी जात नीट पेपर घोटाळ्याला विरोध आणि या घोटाळ्यामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांना देशात चुकीची वागणूक मिळत असल्याचा आरोप प्रियंका गांधींनी केला. जो महात्मा गांधी जी ने किया और हमारी देश के किसानों ने किया, गरीबों ने किया, वो एक बहुत ही अनोखा रेवोल्यूशन था, बहुत ही अनोखी मूवमेंट थी, क्योंकि उसमें किसी पे हाथ नहीं उठा. आज उसी देश के बच्चों को आप इसलिए पीट रहे हैं क्योंकि वो अपना अधिकार मांग रहे हैं. तो हम सबको दिख रहा है कि कितना गलत हो रहा है. और हमारे देश के लोकतंत्र को, जिसके लिए गांधी जी शहीद हुए, जिसके लिए तमाम लोग शहीद हुए, और गांधी जी जैसे तमाम किसान हैं जिन्होंने इस देश की आजादी की लड़ाई लड़ी, और आज हम इसी देश में अपने ही बच्चों को मार रहे हैं. आज हम इसी देश में वो लोकतंत्र खत्म करने जा रहे हैं जिसके लिए ये लोग लड़े. कम से कम महात्मा गांधी को हम उनको याद दिला रहे हैं. रोज नाम लेते हैं, नेहरू जी का मातम करते हैं, कभी कभी महात्मा गांधी को भी याद करें जो इस देश के आजादी का बुनियाद बनाए थे. इसके बाद क्या प्लान रहेगा? अभी कुछ डिसाइड हो पाया है? ये बुजदिल लोग पुलिस को सारा देश से पलटन मंगा के रह रहे. कनॉट प्लेस में दुकानें जबरदस्ती बंद करवा दिए. बच्चों पे जिनके हाथ में कोई हथियार नहीं उनके ऊपर मारपीट करके ऐसे करे हैं. इसका परिणाम इनको भुगतना पड़ेगा. देश में पूरी तरह से जो है वो युवा आज जमीन पे है, आज सड़कों पे लड़ाई लड़ रहा है. किस चीज की लड़ाई लड़ रहा है? वो चाहता है कि उसे इंसाफ मिले. किस चीज से इंसाफ मिले?
जिस तरह से 10 साल में हमने देखा कि 150 से भी ज्यादा पेपर लीक हुए हैं, नीट की परीक्षा लीक हुई है, आज बच्चे ये समझ रहे हैं कि जिस तरह के उनके भविष्य के साथ खेला जा रहा है उसके ऊपर बच्चे सवाल पूछ रहे हैं। और बच्चों की मांग क्या है? सही मांग रखी है उन्होंने कि जो शिक्षा मंत्री है, केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा होना चाहिए। तो आपने उनके सामने क्या किया? आज भी आपने देखा होगा कि बसें रोकने का काम किया, पुलिस की पूरी फोर्स लगा दी, इंटरनेट आपने बंद कर दिया, आपने दुकानें बंद कर दी। आप दबाव की राजनीति करना चाहते हो, बच्चों को डराना चाहते हो, सांसदों को डराना चाहते हो। हम डरते नहीं हैं।